नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट आणि खूप असं एंटरटेनमेंट ऐकणार आहोत. तर हो प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपल्या सर्वांसमोर येणार आहे. तर हो, जी अनिका, जिला काहीही थोडंसंही दुःख सहन होत नाही, ती आता ऋषीवर प्रेम करते असं दाखवत आता चक्क अनिकाच्या म्हणजे अनिका आता चक्क सिद्धटेकला कमळीच्या गावी आलेली आहे. आणि कमळी आता एक कॉलेजची फ्रेंड म्हणून तिला स्वतःच्या घरी ठेवणार आहे. पण आता अनिकामुळे आता असं काही कामिनीसमोर रहस्य उघडणार आहे की जे मात्र आता गौरी सावरूसुद्धा शकणार नाही. तर हो, आता असंच काही मालिकेमध्ये काही वेगळं वळण आपल्या सर्वांसमोर येणार आहे. तर इकडे आता गौरी कामिनीपासून स्वतःचा चेहरा, स्वतःच्या मुलीची ओळख लपवू शकणार का, की ऋषीची मदत घेत काही नवीन ट्विस्ट मालिकेमध्ये दाखवण्यात येणार आहे, हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ स्किप न करता तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता आजोबांसमोर ढोंग करत असते की किती ती चांगली बहीण आहे आणि किती आजोबांवर प्रेम करते. पण आपल्या आजीला तर माहितीच असते ना की ती कशी ढोंगी आहे. आजी तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि आजोबांना एक क्षणासाठी सुद्धा आजोबांच्या जवळ जाऊ देत नाही, त्यांच्याजवळ जाऊ देत नाही. पण ही कामिनी काही ना काही बहाणा काढत आता आजोबांच्या आजूबाजूला फिरकत असते. तेवढ्यातच आता इकडे अनिका बोलते की हे बघ ग्रॅनी, मी ना ऋषीला आणण्यासाठी सिद्धटेकला चाललेली आहे आणि म्हणून तुम्ही मला दोघीही अडवू नका. ग्रॅनी तूही नाही आणि मॉम तूही नाही. आता मीच चालले आणि सरळ ऋषीला घेऊनच आता मुंबईमध्ये परत येणार आहे. त्यावर इकडे आता लगेच कामिनीला रागिनी बोलते की आई बघ ना गं, ही कशी आहे गं तुझी नात खरंच. त्यावर आता ती बोलते की अगं तिला जाऊ दे, गावात ती जास्त काळ राहू शकत नाही. एक दिवस जाणार आणि गावातली हवा पाणी खाऊन परत संध्याकाळपर्यंत येणार. तिला जाऊ दे, तू असं अडवू नको. पण त्या अगोदर आता माझ्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन चालला आहे, त्यावर मला विचार करू दे. म्हणून मला एकांत हवा, तू आता सध्या तरी बाहेर जा. तर इकडे दुसरीकडे आता राजनने बंड्याला कॉल लावलेला असतो. तर आता बंड्या लगेच बोलतो की हां, अन्नपूर्णा आजीशी बोलत असतो. त्यावर अन्नपूर्णा आजी बोलते की काय झालं, कमळी कुठे आहे रे? आणि कमळीने गावाकडे जाऊन आम्हाला विसरली बघ, एक कॉलसुद्धा केलेला नाही आहे. त्यावर इकडे आता लगेच बंड्या बोलतो हो आजी, तिने कॉल केलेला नाही आहे कारण तिच्या आजोबांचं निधन झालेलं आहे आणि म्हणून तिने तुम्हाला कॉल केलेला नाही आहे आजी, आणि ती आता घरी नाही आहे. त्यावर आता इकडे लगेच अन्नपूर्णा बोलते ठीक आहे बंड्या, ती घरी नाही पण तिची आई तर आहे ना. त्यावर आता बंड्या बोलतो की हो, तिची आई आहे ना आजी. त्यावर आता लगेच अन्नपूर्णा बोलते की मला तिच्या आईसोबत बोलायचं आहे, तू दे. त्यावर इकडे आता गौरी लगेच तो फोन घेते आणि आता तिला काय करावं कळत नाही, कारण एकीकडे ऋषीसुद्धा उभा असतो आणि बंड्यासुद्धा उभा असतो. म्हणून तिला काय करावं कळत नाही. पण आता ती असं पदरावरून मोबाईल लावतो आणि वेगळ्या आवाजातच बोलतो. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते की खरंच कमळीची आई, तुमच्यासोबत बोलून मला खूप आनंद झाला आहे. पण त्यावर आता इकडे लगेच गौरी असं अन्नपूर्णाचं खूप दिवसांनी आपल्या सासूचं बोलणं ऐकून मात्र तिच्या डोळ्यातून अक्षरशः आसू येतात आणि ती रडायला लागते. त्यावर आता इकडे लगेच आई बोला ना असं तिच्या तोंडातून एकदा शब्द ऐकल्यावर मात्र इकडे ऋषीला कुठं ना कुठं डाऊट येते. म्हणून आता लगेच इकडे ऋषी बोलणं झाल्यावर स्वतःशीच विचार करतो की नाही, काहीही झालं तरी आतापर्यंत लगेच साधना मावशी बनून माझ्या घरी राहिल्या आणि आता तीच सरू निघाली. खरंच आता साधना मावशी काही आणखीन तर खोटं बोलत नसतील ना. आणि यांनी कधीही कमळीविषयी आता कमळीच्या वडिलांविषयी कमळीला काहीही सांगितलं नाही. खरंच कमळीचे वडील कोण असतील, आता मीच त्याचा शोध लावतो आणि या कुटुंबाला एकत्रित आणतो. खरंच असा ऋषीने आता पूर्ण प्रण घेतलेला असतो. त्यामुळे आता ऋषी याबद्दल कोणालाही काहीही सांगत नाही. पण इकडे मात्र अन्नपूर्णाला वेगळंच फिलिंग होते की ती तिच्या सुनीसोबत बोललं असं तिला सतत वाटत असते. म्हणून ती राजनला बोलते की हे बघ, मला कमळीच्या आईसोबत बोलून काही वेगळंच वाटतं रे. मला असं वाटतं की मी माझ्या गौरीशीच बोलली, कारण जो आपुलकीपणा तिच्या बोलण्यात होता तो
तोच आपुलकीपणा तसाच्या तसा मला या कमळीच्या आईच्या बोलण्यात वाटला रे. खरंच काही झालं तरी राजन, मला या बाईला भेटायचं आहे. तू मला सिद्धटेकला घेऊन चल. तर इकडे मात्र आता अनिकाला 2 दिवस जाऊन झाले आणि ती परत आली नाही, म्हणून आता रागिनी बळजबरीने आता इकडे कामिनीला आता सिद्धटेकला पाठवते. तर कामिनीसुद्धा काही डोक्यात प्लॅन घेऊन आता कमळीच्या आईचा चेहरा बघण्यासाठी आता सिद्धटेकला जाते. तर इकडे आता राजन आणि अन्नपूर्णासुद्धा सिद्धटेकला जाण्यासाठी निघता. तर इकडे आता अनिका मात्र कमळीच्या आईचा चेहरा बघण्यासाठी जाते. तेव्हा मात्र ही कमळीची आई म्हणजेच उर्फ गौरी सतत चेहरा झाकून ठेवत असते. ती चेहरा दाखवत नाही. म्हणून ऋषीला असं वाटत असते की काय झालं, ही कमळीची आई सरुकाकी का बरं अनिकापासून चेहरा झाकत असणार. त्यावर आता अनिका बोलते की खरंच ही गावच्या कमळीची आई का बरं माझ्यापासून चेहरा झाकत असणार आणि नेहमी तो पडदाच लावून ठेवते. खरंच जाऊ दे. ती अशी गावंडळसारखी आता त्याला लाईटली घेते आणि विसरून जाते. त्यावर इकडे आता लगेच तेव्हा कामिनी येते. कामिनी सरळ आता इकडे अनिका कमळीच्या घरी असते म्हणून आता कमळीच्या घरीच येते. तेव्हा आता कामिनी आल्यावर लगेच अनिकाला बोलते की कुठं होतीस ग तू आणि काय करतेस. 2 दिवस झाले आम्ही तुझी वाट बघतो आणि तुझा फोनसुद्धा लागत नाही. म्हणून कामिनीला इथं त्या रागिणीने पाठवलं आणि ही कामिनी आता तुझ्यामुळे या गावात आलेली आहे, जिला ते गाव नको नकोसं वाटतं. तेव्हा आता असं कामिनीला बघून मात्र सरू आता चेहरा झाकून ठेवते आणि थरथरायला लागते. तेव्हा इकडे आता ऋषी लगेच सरूच्या मागे जाते आणि विचारते की काय झालं ग सरू काकू, काय झालं. तुम्ही असं कामिनी आजीला बघून का चेहरा झाकलाय आणि एवढं तुम्ही कापताय का. काय झालं. तुम्ही ओळखता का अगोदर कामिनी आजी. तुमच्याशी जरी भेट झाली पण तुमचं अशी जास्त ओळख नाही, मला एवढं माहिती नाही. पण जोपर्यंत माणसाला ओळखत नाही, त्याच्याविषयी काही माहिती नसते, तोपर्यंत एवढा थरकाप कोणाचाही उडत नाही. खरंच काय झालं ते सांगा. तुम्हाला कमळीची शपथ. आज तुम्ही काय आहे ते मला तरी असं वाटते की काहीतरी रहस्य तुम्ही लपून ठेवता आणि ते काय मला आज तुमच्या तोंडून सांगा. नाहीतर माझ्यासमोर माझ्या हातीसुद्धा एक पुरावा आहे, जो की मला तुमच्या पेटीतून मिळालेला आहे, जो की तुम्ही कमळीपासून नेहमीच लपून ठेवलेला आहे. त्यावर आता गौरी बोलते की नाही ऋषी, तसं काहीही नाही आहे. तेव्हा आता ऋषीला सापडलेला असतो गौरीच्या पेटीतून एक पुरावा, तो म्हणजे आता गौरी आणि राजनच्या लग्नाचा फोटो. तेव्हा आता लगेच इकडे गौरीला आता ऋषी बोलतो की हा फोटो बघून तर तुम्ही माझ्यापासून काही लपवणार नाही आहे ना, सांगा ना गौरी मावशी. तेव्हा आता लगेच गौरी ऐकून इकडे आता गौरी चकित होऊन जाते की तिने 18 वर्षापासून जे काही रहस्य लपून ठेवलं ते ऋषीला कसं माहिती पडलं. तर त्याप्रमाणे आता लगेच गौरी खूप रडायला लागते की आणि हो ऋषी मला माफ कर, मी राजनची बायको गौरी आहे आणि तिचे वडील राजन आहे आणि तिची आजी अन्नपूर्णा आहे. असं सांगता क्षणी आता लगेच कमळीच्या दारी आलेले असतात अन्नपूर्णा आणि राजन. तेव्हा आता लगेच अन्नपूर्णा हे सर्व काही ऐकते आणि लगेच गौरीचा चेहरा बळजबरीने बघते आणि बोलते की ऋषी, खरंच मी आज खूप आभारी आहे रे. आज तुझ्यामुळे फक्त आणि फक्त मला गौरी मिळालेली आहे. आणि गौरी तू कुठं होतीस. त्यावर आता इकडे गौरी बोलते की आई, सध्या मला तुम्ही काहीही विचारू नका. आतमध्ये कामिनी बसलेली आहे आणि त्या कामिनीला जर काही शंका आली की कमळीच तुमची नात आहे, तर ती तिच्या जीवावरती उठणार. तिला या गावातून जाऊ द्या. त्यानंतर मी सविस्तर तुम्हाला मुंबईमध्ये येऊन भेटते आणि त्यानंतर मी असं का केलं आणि काय कारण होतं की जो अर्ध्या वाटेवरती राजनचा संसार मी सोडून आले. तर आता इकडे गौरीला माहिती नसतं की कामिनीसुद्धा हे सर्व लपून ऐकलेलं असतं, कारण कामिनीला अगोदरच डाऊट आलेला असतो की कमळीची आई चेहरा लपवते आणि तिला चेहरा बघायचा असतो, म्हणून तिलासुद्धा कुठे ना कुठे डाऊट आलेला असतो आणि ती नेहमी वॉच ठेवत असते, ते म्हणजे कमळीच्या आईवर. तर आता कामिनी बोलते, असं आहे का गौरी, तुला लपवून ठेवायचं होतं ना की तूच राजनची बायको आहे आणि कमळीची अन्नपूर्णा निवासची मालकीण आहे, पण आता तू मुंबईत पोचू शकणार नाही. आता ही कामिनी असा काही डाव टाकणार आहे की ज्यामुळे तुझं आतापर्यंतचं कुटुंब मी अर्धच वाटेवर आणलं होतं, अर्धच उघड्यावर टाकलं होतं, पण आता हा कामिनीचा डाव फेल जाणार नाही. आता राजनला
आणि या अन्नपूर्णाला मी असा काही धडा शिकवणार आहे जो ऐकून मात्र ते चकित होऊन जाते. तर खरंच प्रेक्षकांनो, आता इकडे राजन आणि अन्नपूर्णा समोर ऋषीच्या हुशारीने तर सर्व काही सत्य आलेलं आहे, पण आणखीनसुद्धा अन्नपूर्णापर्यंत हे सत्य सरूने पोहोचलेलं नाही आहे की फक्त आणि फक्त तिने 18 वर्षापूर्वी कामिनीमुळे घर सोडून दिलेलं आहे. पण आता जोपर्यंत गौरी हे सत्य आता अन्नपूर्णाला सांगणार तोपर्यंत ही लपून छपून ऐकलेली कामिनी आता नेमका कोणता डाव खेळणार आहे हे पाहणं खूपच रंजक आहे. आणि इकडे मात्र आता कुठं ना कुठं कमळीला रिअलाईज झालेलं आहे की तिचं ऋषीवर किती प्रेम आहे. ऋषीशिवाय ती एक क्षणही राहू शकत नाही. म्हणून आता लवकरच मालिकेमध्ये आता स्वतः कमळी ऋषीला प्रपोज करणार आहे आणि नयनताराच्या विरोधात जाऊन आता ऋषीशी लग्न करणार आहे. तर आता लग्न झाल्यानंतर स्वतः ऋषी कमळीचे स्वप्न पूर्ण करत सिद्धटेक गावात आता शाळा उघडणार आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आणि जबरदस्त भयंकर ट्विस्ट आपल्या सर्वांसमोर येणार आहे. म्हणून आता कमळी मालिका मिस करू नका आणि पाहत राहा आणि माझ्या चॅनलवर असे जबरदस्त ट्विस्ट बघत राहा. धन्यवाद. जय गजानन माऊली.